नमस्कार मंडळी, मी पूजा तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन एका छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करते। सर्वात आधी तर तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ टाकायला थोडासा उशीरच झाला तर त्यासाठी माफी असावी। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार। आज गुरुवारच्या व्रताचे उद्यापन आहे। तर सकाळ सकाळी छान असं रेडी होऊन मी देवपूजेला आज बरंच काही मला काम होतं, देवपूजा वगैरे। आज संध्याकाळी बायका बोलवून व्रताचं उद्यापन वगैरे करायचं असतं, तर अशी भरपूर कामे होती। तर सर्वात पूजेचं साहित्य वगैरे मी कालच घेऊन मार्केटमधून आले होते, जे काही लागणार होतं ते। तर आज सकाळचीच मी पूजा वगैरे मांडून घेणार आहे। सकाळची पूजा मांडल्याने दिवसभर अगदी छान असं घरामध्ये वातावरण राहतं। त्यामुळं पहिली मी अगोदर संध्याकाळच्या वेळेलाच 5च्या नंतर पूजा मांडणी करायची, पण आता मी सकाळचीच मांडणी करते। दिवसभर छान असं आपल्या घरामध्ये प्रसन्न असं वातावरण राहतं। तर मी मुलांना रेडी करून शाळेत पाठवलं आणि बाकीची मग माझी तयारी करायला घेतली। देवपूजा अगोदर करून घेतली। त्याच्यानंतर मी उंबरठ्याला लेपन करून घेते। तर त्यासाठी इथे हळद घेतली आहे, त्याच्यामध्ये आपण गोमूत्र किंवा त्याच्यामध्ये कपूर आणि गंगाजल असं टाकून आपण ते मिक्स करून त्याचं उंबरठ्यावर लेपन करतात। अगोदर 2-3 गुरुवारी मी साधी सिंपलच पूजा मांडणी केली होती, तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल। आता म्हणलं काहीतरी वेगळं करावं, शेवटचा गुरुवार आहे। तर त्यासाठी मी इथे व्हिडिओमध्ये मी बऱ्याच ठिकाणी पाहिलं होतं की देवीला खूप छान अशा पद्धतीने सजवतात, तर त्याला म्हणलं आपणही ट्राय करावं। तर त्यासाठी मला जमेल तसं मी देवीला साडी नेसवली आहे। मला जमली आहे का नक्की सांगा कमेंट करून। करायचं होतं, मी काल आणून ठेवलं होतं सामान, त्यामुळे मला एवढं काही सकाळची घाई गडबड झाली नाही। अगदी आरामात मी देवीची मांडणी केली। संध्याकाळच्या वेळेला मस्त असं दिवाबत्ती करून उंबरठ्यापाशी सकाळीही मी उंबरठ्याजवळ हळदीचं लेपन केल्यानंतर दिवा लावला होता आणि सायंकाळच्या वेळीही दिवा लावला। त्याच्यानंतर मुलालाच व्हिडिओ मी काढायला लावला होता, कारण तो एक शांत काय बसत नव्हता, तर चल म्हणलं व्हिडिओच काढतो। तर संध्याकाळची मी नंतर दिवाबत्ती वगैरे केली। गुरुवारची कहाणी मी वाचायला घेतली। माझ्यासोबत मी शौर्यालाही बसवले होते आणि रुद्रलाही नंतर मी थोडं वेळ बसवलं होतं पूजा ऐकण्यासाठी। मुलांनाही थोडंफार अशा गोष्टींची सवय झाली पाहिजे, तर त्यासाठी मी नंतर महालक्ष्मीच्या व्रताची गुरुवारची कहाणी वाचून घेतली आणि नंतर मी बायका पण मला बोलवायच्या होत्या। आणि मुंबईच्या ठिकाणी असं असतं की बायका जास्त करून येत नाहीत आणि सोसायटीमध्ये प्रत्येक वेगवेगळ्या ह्याच्या म्हणजे लेडीज असतात, भोजपुरी, यूपी आणि वेगवेगळ्या जातीच्या असतात। तर मी मराठी ज्या माझ्या मैत्रिणी होत्या त्यांनाच मी 4-5 जणींना बोलवलं, कारण प्रत्येकाच्या घरी आज उद्यापन असतं, त्यामुळे प्रत्येकाच्या घरी जाणं असं म्हणजे होत नाही। तर मी असं बोलवलं होतं 5 बायकांना, तर त्यांचीच मी वाट बघत होते। नंतर छान अशी मी देवीची आरती करून घेतली, मुलांना आरती दिली आणि अगदी छान असं संध्याकाळचं आपलं वातावरण मस्त असं घरामध्ये झालं होतं। देवीच्या नैवेद्यासाठी मी जास्त काही नव्हतं बनवलं। देवीसाठी खास अशी मी खीर बनवली होती, कारण देवीला खीर ही फार आवडते असं म्हणतात। तर मी प्रत्येक वेळी शिरा वगैरे बनवत असते, पण यावेळी शेवळ्याची खीर बनवली, कारण देवीला नैवेद्यासाठी आणि ज्या उद्यापनासाठी ज्या महिला घरी येतील त्यांनाही मी प्रसाद म्हणून खीरच देणार होते। तर त्यासाठी मी नंतर पूजा वगैरे झाल्यानंतर खीर बनवायला घेतली। मुलांना हळदी कुंकू लावले, शौर्याला, रुद्रला हळद लावली। मुलं काय एका जागी बसत नसतात, त्यामुळं त्यांना इतर सारखी फिरून फिरून मग येत होती बसायला तिथे देवाजवळ।
आणि मग माझी एक 15-20 मिनिटांमध्ये छानशी संध्याकाळची पूजा केली आणि नंतर मी खीर बनवायला घेतली. साधी सिंपलच अशी मी शेवळ्याची खीर बनवली. शेवळ्या थोड्याशा तुपामध्ये भाजून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स थोडेसे कट करून ते पण त्याच्यामध्ये थोडेसे भाजून ॲड केले. दूध ओतलं आणि त्याच्यामध्ये साखर टाकून वेलची पूड टाकून छान असं ते शेवळ्याची खीर बनवली. त्याला काय जास्त वेळ लागत नाही, पटकन बनवून होते. आणि त्याच्यानंतर मग रुद्रचे जे फ्रेंड्स होते, मैत्रिणी, त्या पण आल्या होत्या. अचानक मी त्यांना बोलवलंही नव्हतं, पण त्या अचानकच घरी आल्या होत्या. 5 जणी एकाच घरातल्या होत्या. आल्या, मग त्यांना मी घरी आतमध्ये बोलवलं आणि हळदी कुंकू वगैरे लावून त्यांच्याही मी पाया पडले. आणि नंतर उद्यापनासाठी ज्या बायका बोलवल्या होत्या त्या पण हळूहळू यायला लागल्या आणि त्यांना मी एक व्रताचं पुस्तक, केळ, फूल आणि मी छोटंसं असं भेटवस्तू त्यांना दिली होती. असं माझं मी व्रताचं उद्यापन केलं. तर ज्याच्या आवडीनुसार असतं. तर मला जसं मी माझ्याकडून होतं तसं मी केलं. आणि त्याच्यानंतर मी त्यांना हळदी कुंकू वगैरे पाया पडून भेटवस्तू वगैरे दिलं आणि खीरही खायला दिली मी त्यांना. सगळ्याच जणी खूप अशा माझ्या देवीची छान नेसवलं आहे, साडी छान नेसवली आहे, पूजा मांडणी अगदी छान पद्धतीने केली आहे असे सर्वजण म्हणत होते. मलाही छान वाटत होतं असं, माझ्या देवी खूप छान दिसत होती म्हणून. इतर वेळी असं कोणी एकमेकांच्या घरी जात नाही. प्रत्येकांची आपापले घरीच असतात. खाली कधीतरी भेटलो तर आपलं जाता येता फक्त हाय हॅलो करतो. पण अशा वेळी हळदी कुंकूच्या वेळी काय कार्यक्रम असेल तर एकमेकींच्या घरी असं जातात. बाकीच्या इतर दिवशी तर काय प्रत्येकाला आपापली कामे असतातच. तर चला, असे काही कार्यक्रम असला की जास्त करून मग एक सगळेजण एकत्र येतात, छान गप्पा गोष्टी होतात. त्याच्यानंतर मला दुसऱ्या ताईंनी पण हळदी कुंकूसाठी बोलवलं होतं. तर तिकडे मी गेलं. त्यांच्या घरामध्ये अशी छान अशी पूजा मांडणी केली होती. अगदी छान अशी साध्या सोप्या पद्धतीने त्यांनी खूप छान अशी मांडणी केली होती. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा.